नमस्कार. सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच कॉटनचे सुती सॉफ्ट असे कपडे घालायला सगळ्यांनाच आवडतात. कारण हे सुती असे कपडे फक्त घाम शोषून घेत नाही, तर आपलं शरीर थंड ठेवण्यास सुद्धा खूपच फायदेशीर ठरते. परंतु या कॉटनच्या कपड्यांना एक सामान्य समस्या अशी असते, की अगदी 1 ते 2 धुण्यामध्येच या कपड्यांचा रंग हा फिका होऊ लागतो आणि लगेचच आपले हे कपडे फेंट झाल्यामुळे जुनाट दिसू लागतात. कॉटनच्या किंवा सुती कपड्यांच्या बाबतीत असं होऊ नये म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच उपयुक्त अशा काही टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ज्यामुळे अगदी कितीही हे कॉटनचे कपडे वॉश केले तरीही त्याचा रंग काही जाणार नाही. अगदी हा रंग फिक्स होणार आहे फक्त घरातील एका पदार्थाचा वापर करून. त्याचबरोबर कॉटनचे कपडे धुतल्यानंतर त्याची कुठली खास अशी काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कॉटनच्या किंवा सुती नवीन कपड्यांचा रंग जाऊ नये यासाठी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या या एका पदार्थाचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि हा पदार्थ आहे तुरटी. हो, ज्याला फिटकरी, ॲलम असंही म्हटलं जातं. याच तुरटीचा वापर करून आपण आज कपड्यांचा रंग फिक्स करणार आहोत. ज्यामुळे आपले कपडे अजिबात फिके दिसणार नाहीत. कपड्यांचा रंग हा फिक्स व्हावा यासाठी किती प्रमाणात तुरटी आपल्याला घ्यायची आहे, किती पाणी घ्यायचं आहे, याचं योग्य ते प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यामुळे तुम्हाला हवा तसा रिझल्ट याचा मिळणार आहे. तर पहा, कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी सहज आणि खूप कमी दरामध्ये ही तुरटी अशी खड्यांच्या स्वरूपात आपल्याला मिळते. तर सगळ्यात आधी याची बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. पावडर नसेल करायची तर अगदी खडे सुद्धा तुम्ही असेच वापरू शकता, पण ते विरघळायला जरा वेळ लागतो. त्यामुळे आपण याची पावडर करून घेतोय. अगदी बारीक अशी पावडर केल्यानंतर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय. तर इथे आपल्याला पाणी फक्त एवढंच घ्यायचंय, की ज्यामध्ये आपले कपडे हे पूर्णपणे भिजतील. जास्त सुद्धा पाणी घ्यायची गरज नाही. तर माझ्याकडे हा जो कॉटनचा ड्रेस मटेरियल आहे तो पूर्णपणे भिजेल इतपत इथे मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. आता या 2 लिटर पाण्यासाठी तुरटीचं प्रमाण सुद्धा आपल्याला तितकंच योग्य ते घ्यायचं आहे. तर जर 2 लिटर पाणी असेल तर त्यामध्ये आपल्याला 10 ग्रॅम ही तुरटी, ज्याची बारीक पावडर आपण केलेली आहे, ती टाकायची आहे. तुरटीची पावडर जर करायची नसेल, तर आहे तसा खडा सुद्धा तुम्ही अगदी 1 ते 2 मिनिटं या पाण्यामध्ये फिरवू शकता. तरीसुद्धा ही तुरटी पाण्यामध्ये छान विरघळली जाते. तर ही तुरटी मी पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता यानंतर आणखीन एक खूप महत्त्वाचा पदार्थ यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि तो म्हणजे मीठ. तर हे मीठ आपलं रोजचं स्वयंपाकामधलंच मीठ आहे. इथे तुम्ही खडं मीठ घेतलं तरीही चालेल. तर 2 लिटर पाण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम स्वयंपाकातलं हे मीठ घेतलंय. तुरटीप्रमाणे हे मीठ सुद्धा व्यवस्थित पाण्यात विरघळून द्यायचंय. मीठ आणि तुरटी टाकल्यानंतर थोडासा पांढरट असा पाण्याचा हा रंग होतो. आता या पाण्यामध्ये आपल्याला हे जे कॉटनचे कपडे आहेत ते पूर्णपणे भिजत घालायचे आहेत. मी जसं सांगितलं, की जेवढे कपडे आहेत ते पूर्णपणे भिजतील एवढंच पाणी घ्यायचंय, जास्त सुद्धा पाणी घ्यायचं नाही. आता एक-एक करून जेवढे काही कॉटनचे सुती कपडे असतील ते असे पूर्णपणे उलगडून या पाण्यामध्ये आपल्याला हे भिजत घालायचे आहेत. ज्यावेळेस आपण मार्केटमधून कुठलाही नवीन कपडा आणतो, तो कपडा घालण्यापूर्वी किंवा स्टिच वगैरे करण्यापूर्वी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. जर तुम्ही आधीच हा कपडा साध्या पाण्याने किंवा साध्या प्रोसेसने जर धुतला आणि नंतर ही प्रोसेस केली, तर काहीही त्यावरती परिणाम होणार नाही. त्यामुळे कॉटनचा कुठलाही कपडा ज्यावेळेस नवीन असेल, त्याच वेळेस ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे, तरच तुम्हाला हवा तसा परिणाम याचा दिसणार आहे. तर पहा, या सोल्युशनमध्ये आता हे सगळे कॉटनचे कपडे आपण कमीत कमी 2 ते 3 तासासाठी भिजत घालायचे आहेत. बरेच वेळ आपण इतरांकडून ऐकतो, की फक्त मिठाच्या पाण्यामध्ये एक 10-15 मिनिटं कपडे भिजत घातले, की पाण्याचा रंग फिक्स होतो. तर असं अजिबात नाही. पाण्याचं योग्य प्रमाण आणि त्यामध्ये तुरटीचं आणि मिठाचं योग्य प्रमाण आणि 2 ते 3 तास जर कपडे तुम्ही व्यवस्थित या सोल्युशनमध्ये भिजत घातले, तरच या कपड्यांचा रंग हा फिक्स होणार आहे. तर पहा, इथे 2 ते 3 तास मी हे कपडे पाण्यात भिजत ठेवले आहेत. 3 तासानंतर या पाण्यातून हे कपडे सगळ्यात आधी आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहाल, ज्या भांड्यामध्ये आपण हे कपडे भिजत घातले होते,
त्याच पाण्यामध्ये जेवढा काही असेल तो रंग इथे निघणार आहे कपड्यांचा. पुढे अजिबात या कपड्यांचा रंग हा निघणार नाही. आता या सोल्युशनमधून हे कपडे तर आपण सेपरेट काढून घेतलेले आहेत. हे कपडे आता 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून आपल्याला निथळून काढायचे आहेत. म्हणजे यामध्ये तुरटी आणि मीठ जे काही आपण टाकलं होतं, या कपड्यांमध्ये जे काही असेल ते व्यवस्थित धुवून निघेल. यासाठी मी म्हटलं तसं अगदी 2 ते 3 वेळा फक्त साध्या पाण्याने हे कपडे आपल्याला असे धुवून काढायचे आहेत. इथे साबणाचा, डिटर्जंट पावडरचा कसलाही उपयोग आपण केलेला नाही. फक्त साधं पाणी आपण घेऊन त्यामध्ये हे कपडे आपल्याला असे धुवून काढायचे आहेत. त्यामुळे त्यावरचं मीठ आणि तुरटी ही व्यवस्थित निघून जाईल. तर पहिल्यांदा ज्यावेळेस या पाण्यामधून मी हे कपडे असे धुवून काढले, त्यानंतर तुम्ही पाहताय अगदी थोडाफार रंग आपल्याला या पाण्यामध्ये दिसतोय. आता पुन्हा दुसऱ्यांदा साध्या पाण्यामध्ये मी हे कपडे धुवून घेतलेले आहेत. दुसऱ्यांदा ज्यावेळेस साध्या पाण्यातून आपण हे कपडे काढून घेतले, त्यावेळेसचं हे पाणी तुम्ही पाहताय. अजिबात सुद्धा कपड्यांचा रंग दुसऱ्यांदा इथे निघालेला नाही. म्हणजेच कपड्यांचा रंग आपला हा आता फिक्स झालेला आहे. बऱ्याच वेळ तुम्ही नोटीसही केलं असेल, की कॉटनचे सॉफ्ट सुती कपडे 1 ते 2 वेळा धुतल्यानंतर ते अगदीच कडक होतात. जे आपल्या अंगावरती घातल्यानंतर सुद्धा अगदी कडक-कडक वाटू लागतात. सगळ्यात जास्त बेडशीट वगैरे असा हा कपड्यांचा प्रकार असतो, जो खूप कडक होतो. तर असे हे कपडे धुतल्यानंतर कडक होऊ नये म्हणून ही नेक्स्ट स्टेप आपल्याला न विसरता करायची आहे. ती म्हणजे इथे मी बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे व्हिनेगर. जे आपण चायनीज रेसिपीजमध्ये वापरतो, हेच आपल्या किचनमध्ये अवेलेबल असलेलं व्हिनेगर घ्यायचं आहे. अर्ध्या बकेटसाठी इथे मी 2 चमचे व्हिनेगर यामध्ये टाकलेलं आहे. व्हिनेगर नसेल तर तुम्ही जे फॅब्रिक सॉफ्टनर असतं ते सुद्धा इथे वापरू शकता किंवा लिंबाचा रस सुद्धा व्हिनेगरऐवजी यामध्ये टाकू शकता. व्हिनेगरमुळे आपले कपडे अगदी सॉफ्ट होतात. ते अजिबात सुद्धा कडक होत नाहीत. बऱ्याचशा कॉटनच्या कपड्यांना एक प्रकारचा वास सुद्धा असतो. तो वास दूर करण्यासाठी सुद्धा व्हिनेगर हे खूप महत्त्वाचं आहे. तर अर्धा तास या व्हिनेगरच्या पाण्यामध्ये हे कॉटनचे कपडे आपल्याला भिजत घालायचे आहेत. अर्धा तासानंतर याला साबण, डिटर्जंट वगैरे काहीही न लावता या पाण्यामधून हे कपडे काढून स्वच्छ हे पिळून घ्यायचे आहेत आणि हे कपडे आपल्याला सावलीमध्येच सुकत घालायचे आहेत. अजिबात सुद्धा कॉटनचे कपडे फक्त पहिल्यांदाच नाही, तर नंतर सुद्धा कधीही कुठल्याही प्रकारचे कॉटनचे कपडे उन्हात वाळत घालायचे नाही. त्यामुळे सुद्धा हे कपडे अगदी फिके पडू लागतात. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कॉटनचे किंवा कुठलेही नवीन सुती कपडे ज्याचा रंग न जाता हे कपडे असेच नेहमी नव्यासारखे राहावेत, यासाठीच्या आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जसा तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाचा होता, तसाच हा तुमच्या मित्रपरिवार, फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावा, यासाठी हा व्हिडिओ त्यांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.